नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। बिहारपुर स्थित गांव द्वारकाधीश मंदिर पर आषाढ़ी एकादशी पर्व पे लाखों में जुटे दर्शन के लिए भक्तों की भीड़ आप देख सकते हैं। और मंदिर पे विठल देव की स्थापना और महाप्रसाद वितरण का कार्यक्रम पूर्व आमदाव हितेन ठाकुर जी वहाँ पे मौजूद रहे। और देखिए भक्तों में कैसा भजन भाव और उत्साह के साथ पे झूम रहे। सभापति दिशा स्वर्गीय और प्रथम महिला महापौर प्रमिला हितेन ठाकुर जी क्या बोलती हैं, आइए सुनते हैं पूरे वीडियो। फुलवारी समाचारों का खास खबर में आज आषाढी एकादशीच्या पहिले सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना आणि दर्शकांना शुभेच्छा। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या द्वारकाधीश मंदिरामध्ये जे प्रसादालय होतं, म्हणजे आज प्रसादालय आजपासून चालू झालेलं आहे। म्हणजे जे आपले लाखो भाविक जे आपल्या द्वारकाधीश मंदिरात येतात त्यांना कुठेतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे, या माध्यमातून आपल्या आमच्या प्रवीणाताईंच्या माध्यमातून आणि लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या माध्यमातून आज हे प्रसादालयाचं उद्घाटन झालेलं आहे। म्हणजे इकडे लोकांची गैरसोय होईल की या माध्यमातून प्रसादालयाचं उद्घाटन झालं आहे। त्याच्याच बरोबर आपल्या इकडे आज म्हणजे आपल्या गरिबांचा देव विठ्ठल रखुमाईचं आज आषाढी एकादशी निमित्त प्राणप्रतिष्ठापना तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात आपल्या मंदिराच्या एका भागात विठ्ठल रखुमाईची मूर्ती प्रस्थापित करण्यात आलेली आहे। भाविकांचा तर प्रतिसाद हा मंदिर जेव्हापासून झालं आहे तेव्हापासून लाखो पब्लिक इकडे येत आहे। तुम्ही सर्वात माध्यमातून प्रसार माध्यमातून बघितलं असेल, खूप लोकांची गर्दी अवेलेबिलिटी होती आज। म्हणून आज आम्हाला म्हणजे आपल्या लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि प्रवीणा वहिनींना ही गरज लागलेली की आज प्रसादाला इकडे ओपनिंग करायला पाहिजे। आज असे अजून बरेच देवांच्या मूर्त्या अशा बऱ्याच मूर्त्या प्रस्थापित होणार आहेत इकडे। आज त्याच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्ताने आज विठ्ठल रखुमाईची मूर्ती झाली। अशा बऱ्याच मूर्ती म्हणजे आपल्या भारतातल्या चांगल्या चांगल्या देवांच्या मूर्त्या आपल्या इकडे प्रस्थापित होतील। लवकरात लवकर हळूहळू हे काम पुढे चालत जाईल। नक्कीच द्वारकाधीश मंदिर हे फक्त लोकांसाठी तयार केलेलं मंदिर आहे। म्हणजे ज्या द्वारकेला जायला आज आपल्याला एवढा टाईम लागतो, एवढा वेळ लागतो, ते द्वारका आपल्या इकडे साक्षात विरारमध्ये साकारलेली आहे। त्याच्यामुळे अतिशय लोकांची जी सोय होते, आज तुम्ही बघत असेल, आज समोर इकडे जनसमुदाय बघत असेल किंवा शनिवार रविवारी तर इकडे लाखोची पब्लिक असते। त्याच्यामुळे आज लोकांची जी सोय झालेली आहे, लोकांना आज जो द्वारकेचं दर्शन मिळत आहे ते फक्त आमच्या प्रवीणाताईंच्या माध्यमातून मिळत आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षामध्ये दोन मोठी एकादशी येते, एक देवशयनी आणि एक देवउठी एकादशी। त्याच्यातली आज ही देवशयनी एकादशी आहे। आणि ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला जेव्हा द्वारकाधीश मंदिरची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की भारतामधील जेवढे प्रसिद्ध मंदिर आहेत त्या मंदिरातल्या मूर्त्या आपण इथे ध्यान मंदिरमध्ये आणणार आहोत। 18 मूर्त्या येणार आहेत। त्याच्यापैकी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाईची मूर्ती आज आपल्या द्वारकाधीश मंदिरमध्ये आली आहे। त्याचा अभिषेक आणि स्थिरीकरण आज होणार आहे। प्रत्येक एकादशीला ज्या पद्धतीने आपल्याकडे द्वारकाधीशची पालखी यात्रा निघते ती आज 7च्या आरतीनंतर ती पालखी यात्रा पण निघणार आहे। आता आपण सुरुवातीपासून प्रसाद वाटतोय भक्तांना। रोजचे सुरुवातीला 15,000 लोक प्रसाद घ्यायची आणि रविवारी तर ही संख्या 20-25 हजारपर्यंत जाते। तर आम्ही इथे काउंटर लावून प्रसाद वाटायचे, परंतु आता जसजसे भक्त वाढत जातात तेव्हा आम्हाला स्वतःचं स्वतंत्र प्रसादालय असं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी हा प्रसाद बनला जाईल, लोकांना रोज प्रसाद वाटला जाईल। परंतु आम्ही असं ठरवलं की लांबून ज्या बसेस येतात दिवसाला 10-10,
12-12 बसेस खूप लांबून येतात, त्यांची पण काहीतरी रास्त दरामध्ये एक जेवणाची सोय झाली पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही विचार केला आणि प्रसादालय आज बनवलं. नक्कीच द्वारकाधीशची कृपा झाली. आम्ही तर असं म्हणते की कोणालाही अशा पद्धतीची गरज पडू नये, कारण ज्या ज्या वेळेला आपल्याकडे आपत्ती येते त्यावेळेला जीवदानी मंदिर मदत करते. आणि द्वारकाधीश मंदिरसुद्धा द्वारकाधीशच्या आशीर्वादाने आपण भविष्यामध्ये सेवेची कामं नक्कीच करू. वसई विरारच्या पब्लिकना मी सांगेन की तुमच्या इकडे द्वारका धाम आलेलं आहे, वसईमध्ये बद्रीनाथ धाम आलेलं आहे, तर सर्व भक्तांनी या मंदिरामध्ये दर्शनाला येऊन त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा.